हॅलो स्टुडंट्स, प्रोजेक्शन ऑफ प्लेन्स चे प्रॉब्लेम्स आपण बघत आहोत. ऑलरेडी एक प्रॉब्लेम बघितलेला आहे, बेसिक सुद्धा सांगितलेला आहे या आधी व्हिडिओमध्ये. आता प्रोजेक्शन ऑफ प्लेन प्रॉब्लेम नंबर 2 आपण स्टार्ट करणार आहोत. पहिला प्रॉब्लेम जो होता तो रेक्टँग्युलर प्लेन्स रिलेटेड होता. नाउ दिस इज द प्रॉब्लेम नंबर 2 रिलेटेड टू पेंटागोनल प्लेट प्लेन लॅमिना. सेम वर्ड फाइन. प्रॉब्लेम स्टेटमेंट एकदा बघा. Pentagonal plate of 25 mm side has one of its side in HP. हे पाहता पेंटागॉन आहे, रेग्युलर पेंटागॉन. एक साइड दिली 25 मीन्स सगळ्या साइड त्याच्या पाचही साइड्स असतील 25 mm, कारण हा रेग्युलर पेंटागॉन आहे. ओके. हॅज वन ऑफ इट्स साइड इन HP. आता ह्याचा मिनिंग काय होतो आपण बघणारच आहोत. ऍक्च्युअल आपण हा प्रॉब्लेम बोर्डवर सॉल्व्ह करणार आहोत, त्यावेळेस प्रत्येक सेंटेन्सचं मिनिंग मी तुम्हाला सांगेल. कंप्लीट प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. ड्रॉ द प्रोजेक्शन इफ इट्स सरफेस इज इन्क्लाइन 45 डिग्री टू HP अँड मेकिंग अन अँगल ऑफ 40 डिग्री टू VP. परत एकदा जसं आपण रेक्टँग्युलर मध्ये सॉल्व्ह केलं सेम टाईप, फक्त पेंटागॉन आहे. आता पेंटागॉन ड्रॉ कसं करायचं इथपासून आपल्याला हा प्रॉब्लेम स्टार्ट करायचा. ठीक आहे. सगळ्यात आधी बघा तर गिव्हन डेटा. जसं मी म्हटलं की पेंटागोनल प्लेट लॅमिना किंवा प्लेन, एक्झाम मध्ये कुठलाही एक वर्ड येऊ शकतो. ठीक आहे. साइड त्याची 25 आहे आणि दोन अँगल, जसं आपण थीटा आणि फाय म्हणायचो लाईन मध्ये HP बरोबर असायचा, तसंच तिथं दोन अँगल दिलेले आहेत. अँगल विथ HP 45 डिग्री अँड अँगल विथ VP 40 डिग्री. ठीक आहे. आता हे जे आहे बघा तोच डेटा आहे, थोडासा झूम केलाय मी. एक्झाम मध्ये ज्यावेळेस प्रॉब्लेम स्टेटमेंट समोर येतात तेव्हा गिव्हन डेटा जर तुमच्या असं सॉर्ट केलेला असेल तर तो प्रॉब्लेम थोडासा इझी जातो सॉल्व्ह करायला आणि पटकन त्याच्या टर्म्स ह्या अंडरस्टँड होतात. ठीक आहे. चला तर आपण हा जो प्रॉब्लेम आहे तो ऍक्च्युअल बोर्डवर सॉल्व्ह करून बघूयात. मी परत एकदा रिपीट करतो, ऑक्झिलरी प्लेन मेथडने आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय. बुकमध्ये दोन्ही मेथड दिलेले आहेत. ठीक आहे. आपण हा प्रॉब्लेम ऑक्झिलरी प्लेन मेथडने सॉल्व्ह करतोय. चला आपण बोर्डवर सॉल्व्ह करूयात. प्रोजेक्शन ऑफ प्लेन प्रॉब्लेम नंबर 2 ऑन पेंटागॉन बेस. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की पेंटागॉनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह कसा केला जातो. त्याआधी हे महत्वाचं आहे की पेंटागॉन ड्रॉ कसं करायचं ते आधी मी तुम्हाला सांगतो. आणि या प्रॉब्लेम मध्ये पेंटागॉन कुठला येईल. आता इथे दोन टाईपचे पेंटागॉन दिलेत. आपल्याला माहिती आहे अँगल असतो इनसाइड अँगल 108 डिग्री. तर हा पेंटागॉन येईल की हा पेंटागॉन येईल हे देखील बघायचंय. पण एकदा बघा की पेंटागॉन ड्रॉ कसा केला जातो. ठीक आहे. आता या प्रॉब्लेम आपण सुरू करणार आहोत. मी फक्त पेंटागॉन कसा ड्रॉ करायचं ते सांगतो, त्यानंतरच आपल्याला सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे. आता समजा हा पेंटागॉन जर ड्रॉ करायचा असेल तर आपण जनरली काय करतो की एक हॉरिझॉन्टल लाईन देतो. ठीक आहे. जी काही दिलेली असेल, समजा 25 mm आहे तर ही साईड पण 25 mm येईल. ठीक आहे. एक अँगल आपण घेणार आहोत इथं, हा 108 डिग्री, 108 डिग्रीला एक अँगल घेणार आहोत आणि ही जी लेंथ आहे तीच लेंथ आपण इथं मार्क करू. ठीक आहे. 25 इथं 25 असेल पण इथं पण तीच येईल. या साईडला सुद्धा आपल्याला तेच करावं लागेल. इकडे पण 108 डिग्री असाच आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे. ही जी लेंथ असेल 25 ची ती इथे पण मार्क करा. ठीक आहे. या पॉइंटला तुम्ही नेमिंग करू शकता ABCD. ठीक आहे. आणि ही जी 25 असेल ती तुम्ही इथे घेऊन इकडे एक आर्क करा आणि तीच लेंथ इथून परत इकडे एक आर्क करा. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हा एक एंड पॉइंट मिळेल E. असा पेंटागॉन बनेल. ठीक आहे. पण आता हा इथे यूज होईल का की नाही ते आपण बघूयात. त्यांनी काय म्हणलं की पेंटागॉन साइड इज इन HP म्हणजे साइड इन्क्लिनेशन असेल. ठीक आहे. साइड जर ही असेल, ही पोझिशन जी आहे ती साइड पॅरलल टू XY लाईन, ही जी साइड आहे ती पॅरलल असं ज्यावेळेस असेल त्यावेळेस ही कंडिशन येईल. परपेंडिक्युलर जेव्हा असेल तेव्हा ही कंडिशन येईल. आणि स्पेशली या केसमध्ये अशा टाईपचा जरी नाही घेतला आणि आपण तो जर घेतला तर काय फरक पडतो बघूयात. ठीक आहे. हा पेंटागॉन काय येईल, कारण आपण आधीचा प्रॉब्लेम ज्यांनी बघितला नसेल त्यांनी बघून ठेवा. प्रोजेक्शन ऑफ लाईन प्रॉब्लेम नंबर 1 तो प्रॉब्लेम बघून ठेवा, तरच तुम्हाला हा सेकंड प्रॉब्लेम कळेल. ठीक आहे. आता असा पेंटागॉन जर ड्रॉ करायचा, या केसमध्ये हा पेंटागॉन काय येईल, तो काय येणार नाही, किंवा हा आला तर काय फरक पडेल बघा. हे बघा, ज्यावेळेस तो पेंटागॉन ड्रॉ करायचा त्यावेळेस सुद्धा आपण एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करणार आहोत. त्याला नाव देऊयात AB. ही असेल 25 mm त्याची साइड असेल. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी प्रॉपर डायमेन्शन देईल.
आता अँगल असा ज्यावेळेस ड्रॉ करायचा आहे तर इथून अँगल दिलाय पहा 108 डिग्री 108 डिग्री. तर मग तुम्हाला इथून एक अँगल घ्यावा लागेल, तो असेल 108 डिग्री. ठीक आहे. ही लेंथ जी आहे ती इथे कॉपी करा किंवा घेतानाच 25 घ्या. इथे पण 108 डिग्री अँगल. ठीक आहे. घेतानाच हे 25 घ्या. मग हे डिस्टन्स कंपास मध्ये घेऊन इथे एक आर्क आणि इथून परत इकडे एक आर्क. ठीक आहे. आता हा असेल, हे जॉईन करा म्हणजे तुमचा ए बी सी डी आणि ई हा पेंटागॉन जो आहे तो कंप्लीट होईल. ठीक आहे. हा पेंटागॉन जो आहे तो कंप्लीट होईल. तर असा पेंटागॉन जर असेल तर त्याची फ्रंट व्ह्यू इथे येईल आणि मग ही साइड इन्क्लिनेशन दिलंय ना तर तुम्हाला पुढे जाऊन इन्क्लाइन करता येईल. म्हणून आपण या प्रॉब्लेम मध्ये हा पेंटागॉन ड्रॉ करणार आहोत. ओके. तर फक्त मी तुम्हाला आता सांगितलं की पेंटागॉन ड्रॉ कसं करायचं. ऍक्च्युअल प्रॉब्लेम आता आपण सॉल्व्ह करून बघूया की स्टेप बाय स्टेप, स्टेप 1 स्टेप 2 आणि स्टेप 3 कशी येईल. ओके. ओके. तर पेंटागॉन ड्रॉ कसा करायचा तो आपण बघितलेला आहे आणि त्याच टाईपचा पेंटागॉन मी इथे ड्रॉ केला आहे. तुम्ही इनसाइड अँगल 108 डिग्री कुठेही रेग्युलर पेंटागॉन ड्रॉ करताना तोच येईल आणि साइड बेस इन्क्लिनेशन दिलेलं आहे. कारण प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये पेंटागोनल प्लेट साइड इज इन HP असं सेंटेन्स आहे. म्हणून मग आपण साइड इथे घेतली जेणेकरून इन्क्लिनेशनला ते इझी असेल. ओके. साइड 25 दिली म्हणजे ही साइड 25, हे पण 25 25 सेम, ऑल साइड्स आर इक्वल, रेग्युलर पेंटागॉन. आता हे प्रोजेक्शन आपल्याला काय करायचे, इथं वरती घ्यायचे. पहिला प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे आहे पॉइंट्स ए डॅश बी डॅश, ए आणि बी चं प्रोजेक्शन वरती घ्याल, ए डॅश बी डॅश, सी आणि ई एकाच लाईन वर येतील. हा जो पॉइंट असेल सी डॅश ई डॅश आणि डी पॉइंट इथं सेपरेट आहे तर डी पॉइंट इथं डी डॅश. ठीक आहे. एक्स वाय लाईन फेंट असते आणि जे प्रोजेक्शन वरती येतात त्यामध्ये जी लाईन फ्रंट व्ह्यू मध्ये पेंटागॉन दिसेल तर तो जो फ्रंट व्ह्यू असेल तो डार्क लाईनने आपल्याला दाखवावा लागेल. ओके. म्हणजे या पॉइंट पासून तर इथपर्यंत ती लाईन डार्क असेल. ठीक आहे. any plane, any object, any plane which is kept on horizontal plane will show actual or regular shape in the top view or below xy line. जी कुठली प्लेट असेल तर तिचा टॉप व्ह्यू किंवा ऍक्च्युअल फेस हॉरिझॉन्टल प्लेन वर ठेवल्यानंतर ऍक्च्युअल हा XY लाईनच्या खाली दिसतो आणि हॉरिझॉन्टल प्लेन वर आहे तो हॉरिझॉन्टल HP वर ठेवलेला आहे म्हणून मग ही लाईन इथे येईल, ह्याच्या वरती येणार नाही. ठीक आहे. हा. आता सेकंड त्यांनी काय म्हणले की अँगल विथ HP 45 डिग्री. मागचा प्रॉब्लेम ज्यांनी कोणी बघितला असेल त्यांना हे पटकन पुढची स्टेप समजेल. ही स्टेप पहिली असेल म्हणजेच काय की इथं हा जो व्ह्यू दिलेला आहे हा ही स्ट्रेट लाईन हा असेल फ्रंट व्ह्यू आणि या डायग्रामच्या बरोबर मधोमध इथं तुम्ही नेमिंग करणार आहात टॉप व्ह्यू. ठीक आहे. आता हा जो असेल फ्रंट व्ह्यू म्हणजे स्ट्रेट लाईन तर ती लाईन पुढे जाऊन इन्क्लाइन विथ HP ती असेल 45 डिग्री म्हणजे ही लाईन पुढे जाऊन इथे इन्क्लिनेशन होईल. ठीक आहे. थोडंसं डिस्टन्स सोडा आणि इथे आपण ते नेमिंग देणार आहोत. तर ते जे नेमिंग आहे ए डॅश बी डॅश, पहिला पॉइंट ऍज इट इज आपण इथे घेतला. ठीक आहे. आता तो पॉइंट घेतल्याच्या नंतर इन्क्लिनेशन द्यायचं 45 डिग्रीचं इथून वरती 45 ला. ठीक आहे. आता मी ते इन्क्लिनेशन देतो. हे इन्क्लिनेशन 40 दिल्याच्या नंतर 45 जे काही असेल ते 45 विथ HP हे जे डिस्टन्स असेल ते इथं कॉपी करा ऍज इट इज. एक तर घेतानाच हे डिस्टन्स इथं घ्या किंवा कंपास मध्ये घेऊन इथे तुम्ही मार्क करू शकता. आता हे मार्क करताना दोन वेळेस करायचंय. ए डॅश पासून सी डॅश जे डिस्टन्स आहे ते इथून इथे येईल, ए डॅश टू सी डॅश आणि ई डॅश आणि ए डॅश पासून लास्ट पॉइंट जो असेल तो असेल डी डॅश. हे डिस्टन्स इथं कॉपी केलं, टोटल डिस्टन्स इकडे कॉपी केलं. ठीक आहे. 45 डिग्री अँगल घेतल्याच्या नंतर राईट. आता आपल्याला माहिती आहे की इन्क्लिनेशन झाल्यावर हा जो शेप असतो तो पुढे जाऊन रिड्यूस होतो किंवा कमी होतो. तो ऑब्टेन करायचा असेल तर तुम्हाला ही लाईन खाली घ्या ए डॅश बी डॅश, इथून लाईन पुढे घ्या तिथे टच होईल त्याला ते नेमिंग द्या. म्हणजे कसं की आता आपण प्रोजेक्शन कसे घेणार किंवा इथला शेप कसा ऑब्टेन करायचा त्याची स्टेप बघा. आपण ही इथून स्ट्रेट लाईन खाली घेतल्या, फेंट प्रोजेक्शन्स, फेंट प्रोजेक्शन. मग आता ए चा पॉइंट आणि बी चा पॉइंट खाली घेतला स्ट्रेट लाईननी तर इथून पण
ए पॉइंट इकडे घ्या, इथं जो इंटरसेक्टिंग पॉइंट असेल तो पॉइंट असेल ए पॉइंट ए. ठीक आहे. परत एकदा बी पॉइंट खाली घेतलेला आहे प्रोजेक्शननी, इथून स्ट्रेट लाईन द्या. बी ची ही लाईन म्हणजे बी डॅश ची ही लाईन आणि बी ची ही लाईन हे दोन इंटरसेक्ट होत आहेत, तर तिथं आपण नाव देऊया बी. त्याच पद्धतीने इन द सेम वे सी डॅश डी डॅश खाली सी डॅश ई डॅश खाली घ्या आणि इथून सी आणि ई पुढे घ्यायचे, म्हणजे आपण हे सी आणि सी डॅश आणि ई डॅश स्ट्रेट लाईन खाली घेतले प्रोजेक्शन. इथे सी पॉइंट आहे इकडे आणि इथे ई पॉइंट आहे इथे. ठीक आहे. ह्या सगळ्या पॅरलल लाईन्स आल्या पाहिजे एक्स वाय ला. हा जो पॉइंट असेल तो पॉइंट आहे ई पॉइंट आणि ई डॅश पॉइंट एकत्र येतो, तर हा ई पॉइंट असेल. एक्स वाय च्या खाली आहे म्हणून ई नाव दिलंय. सी पॉइंट आणि सी डॅश पॉइंट एकत्र आले म्हणून हा जो पॉइंट असेल तो असेल सी. आणि सगळ्यात शेवटचा हा डी डॅश पॉइंट इथून खाली घेऊया. हा तो जो पॉइंट असेल तो परत इकडून घ्यायचा आहे लेफ्ट टू राईट, जिथे टच होईल. डी डॅश पॉइंट इथून खाली घेतला आणि डी पॉइंट इथून राईटला घेतला, जिथं टच झालाय तिथं आपण नाव देऊया डी. आता हे सगळे जे पॉइंट्स आलेले आहेत या सर्व लाईन्स फेंट असतील. ओके, फेंट लाईन ड्रॉ करा. आता जी लाईन ड्रॉ करणार आहे तुम्ही स्ट्रेट लाईन्स पेंटागॉन बनवताल तो असेल डार्क. इथं ए आणि बी जॉईन आहे ना, इथं पण ते जॉईन करा. त्यानंतर ठीक आहे. तर अशा टाईपचा जो पेंटागॉन तुम्हाला मिळणार आहे. इथं जेवढा होता त्यापेक्षा रिड्यूस झाला. ठीक आहे, कमी झाला, कारण प्रोजेक्शन आपण खाली घेतले. इन्क्लिनेशन झाल्यावर प्रत्येक ऑब्जेक्ट हा रिड्यूस होतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पहिली स्टेप ही होती, स्टेज 2 ही झाली. आता स्टेज 3 म्हणजे तुम्हाला जे जे दिलेलं आहे पहा, त्यांनी की पेंटागोनल प्लेट होती 25 mm साइड तुम्ही ड्रॉ केलं, अँगल विथ HP ड्रॉ केले. आता अँगल विथ VP एवढाच एक बाकी आहे. ठीक आहे, अँगल विथ VP बाकी आहे. जसं आपण मागच्या वेळेस बघितलं की XY लाईन पासून तुम्ही ते अँगल विथ VP घेऊ शकता, किंवा जर एखादी लाईन पॅरलल असेल तर ती घेऊ शकता. लास्ट प्रॉब्लेम मध्ये, फर्स्ट प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं की रेक्टँगल होता, ती लाईन पॅरलल होती, आपण तिथून घेतलं ते. इथं आपल्याला जर असं वाटतंय की अँगल विथ VP हे करत असताना 40 डिग्री तुम्ही XY लाईन पासून घ्यायचं घेऊ शकता. म्हणजे काय की इथून इथून घ्या तुम्ही 40 डिग्री. ठीक आहे, अँगल विथ VP 40 डिग्री, XY पासून 40 डिग्री घेतलं आपण त्याच अँगलवर. त्यानंतरची स्टेप काय केली होती, त्यानंतरची स्टेप अशी होती की आपल्याला हे जे पॉइंट्स आहेत सगळे या लाईनला परपेंडिक्युलर घ्यायचे. म्हणजे एक पॉइंट परपेंडिक्युलर घ्या, बाकीचे ऑटोमॅटिक येतील. ड्राफ्टर यूज करा, सेट स्क्वेअर यूज करा, किंवा रोल अँड ड्रॉ तिन्हीपैकी कुठला यूज करा. तुम्हाला या 45 च्या लाईनला, त्याआधी आपण त्याला नाव देऊया. नाव त्याला आपण असं दिलं होतं X1 आणि Y1. X1 Y1 असं नेमिंग ते आपण केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया की X1 Y1 ला प्रत्येक पॉइंट मधून परपेंडिक्युलर लाईन्स ड्रॉ करू. ठीक आहे, ही लाईन इथं परपेंडिक्युलर असली पाहिजे 90 डिग्री मध्ये. म्हणजे या X1 Y1 ला ही लाईन 90 डिग्री मध्ये. तसंच ABCDE सगळ्या पॉइंट मधून परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करायच्या. ए पॉइंट मधून पण परपेंडिक्युलर करतो. आता बघा, ए पॉइंट XY वर आहे आणि मग X1 Y1 च्या पुढे घ्यायची काही गरज नाही, तो X1 Y1 वरच येणार आहे. बी पॉइंट सुद्धा X1 Y1 पर्यंतच घेतो मी, तो पुढे घ्यायची गरज नाहीये. हा सी पॉइंट जो आहे तो मी परपेंडिक्युलर घेऊन असं पुढे घेऊ शकतो. हा आता हे बघा, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की XY आणि X1 Y1 सेम कन्सिडर करायची थोड्या वेळासाठी. ठीक आहे, पॉइंट प्लॉट होईपर्यंत. मग XY वर जे पॉइंट आहेत A डॅश B डॅश, ठीक आहे, A च्या लाईनवर X1 Y1 लाईनवर लगेचच तो पॉइंट प्लॉट करा A डॅश. ठीक आहे, B पॉइंट B डॅश पॉइंट X1 वर, तर ही लाईन जी X1 Y1 ला टच होती B ची, तिथे पॉइंटला नाव द्या B डॅश.
ठीक आहे. आता सी आणि डी, सी आणि ई डॅश हे पॉइंट जे आहेत ते इथून एका पर्टिक्युलर डिस्टन्स वर आहेत, एक्स वाय वर नाही येत ते, म्हणून x1 y1 वर पण ते येणार नाही. एक्स वाय पासून जेवढ्या डिस्टन्स वर इथं आहे त्याच्या रिव्हर्स साइडला त्या पॉइंटवर ते हे जे काही डिस्टन्स असेल ते तुम्ही कंपास मध्ये घ्या आणि सी च्या लाईनवर, सी डॅश आहे तर पहिल्यांदा सी घेऊया, सी च्या लाईनवर हे डिस्टन्स इथून एक्स वाय पासून x1 y1 पासून इथे असं मार्क करा, तो असेल सी डॅश पॉइंट. ई डॅशचं पण डिस्टन्स तेच आहे, तर ई च्या लाईनवर इथे सेम त्याच डिस्टन्सवर एक पॉइंट मार्क करा, तो असेल ई डॅश पॉइंट. ठीक आहे. आता डी डॅश पॉइंट सगळ्यात जास्त डिस्टन्स आहे, ते कंपास मध्ये घ्या. डी ची लाईन कुठे, ही इथे आहे बघा, डी ची जी लाईन आहे ती इथे आहे, ह्या डिस्टन्सवर डी पॉइंट, तो हे डिस्टन्स घेऊन इकडे एक मार्क करा, तो असेल डी डॅश पॉइंट. ठीक आहे. आता हे सगळे पॉइंट जसे इथे जॉईन केलेत ना, ए पासून बी पर्यंत, बी पासून सी पर्यंत, सेम वे तुम्हाला इथे जॉईन करायचे आहे. म्हणजे हे जॉईन केल्यानंतर इन्क्लिनेशन विथ व्हीपी, तो पेंटागोनल प्लेनचं ते तुम्हाला मिळून जाईल, त्याचा शेप मिळून जाईल. इन्क्लिनेशन कसं आहे, ए बी मी जॉईन केलाय, त्यानंतर बी सी डॅश आहे हे सगळे, त्यानंतर हा एक पॉइंट आहे ई डॅश पर्यंत. ठीक आहे. तर असा तो पेंटागॉन तुम्हाला मिळणार आहे एंड व्ह्यू मध्ये, सगळ्यात शेवटच्या व्ह्यू मध्ये. स्टेप 1 फ्रंट व्ह्यू टॉप व्ह्यू आपण ड्रॉ केला, डायग्रामच्या बरोबर नेमिंग करा, थोडंसं डिस्टन्स सोडून इन्क्लिनेशन द्या, जे दिलं असेल एचपी बरोबर ते द्या. इन्क्लाइन केल्यावर हा ऑब्जेक्ट रिड्यूस झाला. स्टेप 3 अँगल विथ व्हीपी जो दिलाय तो एक्स वाय पासून आपण घेतला, कारण हा एक्स वाय पासूनच का घ्यायचा, प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंट मध्ये ते दिलेलं असतं. डायगोनल असेल तर डायगोनल पासून घ्यावा लागतो. ठीक आहे. जे काही असेल, डायगोनल जर पॅरलल असेल तर एक्स वाय पासून घेतलं तरी चालतं. त्या प्रॉब्लेम नुसार मी तुम्हाला समजून सांगेल. आणि घेतल्याच्या नंतर आपण काय केलं की इथले एक्स वाय चे आणि x1 y1 चे पॉइंट सेम ट्रीट करून, डिस्टन्स सेम ट्रीट करून इथं या साईडला ते ड्रॉ केलं. प्रॉब्लेम्स कंटिन्यू बघत राहा. आपण ऑलरेडी एक रेक्टँगलचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय, हा पेंटागॉनचा केलाय, यानंतर स्क्वेअर, हेक्सागॉन हे देखील सॉल्व्ह करणार आहोत. कनेक्टेड राहा अक्षय व्ह्यू पॉइंट बरोबर. ओके.